आज आपण प्रॉब्लेम चालू करतोय. मागच्या लेक्चरला आपण फॉर्म्युले आणि त्याचं युनिट कन्व्हर्जन पाहिलं होतं. आज पहिला प्रॉब्लेम आहे अ रॉड ऑफ 1 मीटर लॉंग. लॉंग म्हणजे लेंथ दिलेली, 1 मीटर लेंथचा एक रॉड आहे. 20 mm बाय 20 mm क्रॉस सेक्शन, 20 बाय 20 दोन्ही साईड सेम आहे. म्हणजे हा स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा बार आहे, ज्याची लांबी 1 मीटर आहे, ज्याची विड्थ 20 mm आहे आणि ज्याची थिकनेस 20 mm आहे. इन क्रॉस सेक्शन इज सब्जेक्टेड टू अ पुल ऑफ 10 kN फोर्स. हा 10 kN फोर्स म्हणजे पी दिलेला आहे, फोर्स दिलेला आहे, लोड दिलेला आहे. हा कसा आहे? पुल आहे. पुल आहे म्हणजे टेन्साईल लोड असणार आहे. डिटरमाइन द स्ट्रेसेस इन रॉड. डिटरमाइन द स्ट्रेसेस इन रॉड. पहिल्यांदा आपण एक डायग्राम काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमका रॉड कसा असणार आहे. हा एक रॉड आहे. हा रॉड आहे. हा समजा 20 बाय 20 क्रॉस सेक्शनचा रॉड आहे. म्हणजे हा काय? स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा एक रॉड आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा असा रॉड असणार आहे, स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा रॉड असणार आहे. आणि ह्याची जी लांबी आहे, ह्याची जी लेंथ आहे, लेंथ ती किती दिलेली आहे? तर ती लांबी जी आहे ती 1 मीटर दिलेली आहे. 1 मीटर लांबीचा 20 बाय 20 क्रॉस सेक्शन असलेला एक स्क्वेअरचा रॉड आहे. ठीक आहे. आणि ह्याला पुल म्हणजे ओढतोय तो, इक्वल आणि अपोजिट पुल आहे. हा पी फोर्स आहे जो पुल आहे. म्हणजेच काय की टेन्साईल लोड आहे पी. याची व्हॅल्यू किती दिलेली आहे? तर 10 kN फोर्स अशी दिलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? स्ट्रेसेस इन रॉड. आधी आपण गिवन डाटा लिहूया. गिवन काय दिलेला आहे? तर पहिल्यांदा अ रॉड ऑफ 1 मीटर लॉंग म्हणजे लेंथ दिलेली आहे कॅपिटल एल. 1 मीटर आहे, त्याचं MM मध्ये कन्व्हर्जन करू म्हणजेच 10⁻³ mm. 1 मीटर बरोबर 10⁻³ mm हे मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 20 बाय 20 mm क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया, क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे. किती? 20 mm इंटू 20 mm. म्हणजे काय झाला क्रॉस सेक्शन एरिया? तर हा झाला 400 mm². हा क्रॉस सेक्शन एरिया झालेला आहे. इज सब्जेक्टेड टू पुल ऑफ 10 kN फोर्स. पी दिलेला आहे, ती किती दिलेला आहे? 10 kN फोर्स दिलेला आहे. पीची व्हॅल्यू 10 kN फोर्स दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला ह्याचं न्यूटनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 10 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके. 1 kN बरोबर 10⁻³ न्यूटन म्हणजे 10 kN बरोबर 10 इंटू 10⁻³ न्यूटन. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला काय काढायचं आहे? स्ट्रेसेस इन रॉड. आता आपल्याला स्ट्रेसचा फॉर्म्युला झालेला आहे सिग्मा. स्ट्रेस बरोबर लोड किंवा अप्लाइड फोर्स किंवा लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. दे. तर ह्याच्यामध्ये पीची व्हॅल्यू दिलेली आहे, एची व्हॅल्यू दिलेली आहे. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला पुटअप करावं लागतील. तर पीची व्हॅल्यू किती आहे? 10 इंटू 10⁻³ न्यूटन आहे. आणि एची व्हॅल्यू किती आहे? तर 400 mm² आहे. ठीक आहे. 400 mm² आहे. म्हणजेच ह्याचं उत्तर जे आहे ते किती येतं आहे? तर ह्याचं उत्तर जे आहे तर कॅल्क्युलेटरचा वापर करा, तुम्हाला ॲन्सर येईल 25 Nm². 25 Nm². वरचं न्यूटन, खालचं MM². म्हणजे स्ट्रेसचं युनिट असतं Nm². ॲन्सर आलेलं आहे आपलं 25 Nm². ह्याचा कॅल्क्युलेटरचा वापर याच्यात महत्त्वाचा आहे. व्यवस्थित कॅल्सीचा वापर करून हे तुम्हाला ॲन्सर येऊन जातो आहे. तर हा झाला आपला पहिला सिम्पल प्रॉब्लेम. ठीक आहे. बघा म्हणजे हा प्रॉब्लेम किती सोपा आहे. याच्यामध्ये फक्त फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे आणि युनिट कन्व्हर्जनचा वापर केलेला आहे. फक्त एक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 1 मीटर लॉंग म्हटलं की लेंथ दिलेली आहे. 20 mm बाय 20 mm क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे. तो कसा दिलेला आहे? 20 बाय 20. ठीक आहे. इथं डायमीटर दिला असता तर तो सर्क्युलर झाला असता, पण हा कसा दिलेला एरिया? 20 बाय 20. दोन्ही सेमच आहेत. 20 इंटू 20 म्हणजे हा काय? स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा आहे. इथं थोडं जरी फरक असता तर हा स्क्वेअर नसता, मग रेक्टँग्युलर असता. पण इथं 20 बाय 20 दिलेला आहे म्हणजे हा काय? स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा एरिया आहे. म्हणजे हा जो दिसतोय हा क्रॉस सेक्शन एरिया आहे. 20 बाय 20. ठीक आहे. आणि सब्जेक्टेड टू पुल ऑफ 10 kN फोर्स. पुल आहे, इक्वल आणि अपोजिट पुल आहे, ओढतोय इकडं.
किती 10 किलोन्यूटन फोर्सनं. म्हणजे दिलेलं आहे ते आपण लिहायचं आहे. पहिल्यांदा लेंथ दिलेली आहे 1 मीटर, त्याचं MM-मध्ये कन्वर्ट करून घेतलं आपण. एरिया दिलेला आहे MM-मध्येच दिलेला आहे, त्यामुळं तो एरिया फाइंड आउट केला. P किलोन्यूटनमध्ये दिला आहे, त्याचं न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आपण यूज केला, ह्याच्यात व्हॅल्यू पुट केल्यानं आपल्याला हे आन्सर येऊन जाईल. ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला, फाइंड द रिक्वायर्ड डायमीटर ऑफ स्टील रॉड दॅट हॅज टू कॅरी अन ॲक्सियल पुल ऑफ 40 किलोन्यूटन इफ द परमिसेबल स्ट्रेस इज 150 मेगापास्कल. म्हणजे एक आता डायमीटर आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हा कसा असणार आहे रॉड, तर हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा रॉड असणार आहे. ह्याचा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. हा असा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा रॉड आहे. ठीक आहे, त्याचा आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. हां, आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, दॅट हॅज टू कॅरी ॲक्सियल पुल ऑफ, ॲक्सिसच्या अलॉंग, हा ॲक्सिस आहे आणि पुल आहे, ॲक्सियल पुल ऑफ 40 किलोन्यूटन, 40 किलोन्यूटनचा पूल दिलेला आहे. ठीक आहे, 40 किलोन्यूटनचा पूल दिलेला आहे. इफ द परमिसिबल स्ट्रेस इज 150 मेगापास्कल. ह्याच्यामध्ये परमिसिबल स्ट्रेस किती आहे, 150 मेगापास्कल, म्हणजे स्ट्रेस पण दिलेला आहे. तर ह्यामध्ये अशा प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा गिवन लिहूया आपण. काय जे दिलेलं आहे ते लिहून येईल. तर एक स्टीलचा रॉड आहे, त्याचा डायमीटर फाइंड आउट करायचा. त्याचा P दिलेला आहे, फोर्स दिलेला आहे. किती दिलेला आहे, 40 किलोन्यूटन फोर्स दिलेला आहे. 40 किलोन्यूटन फोर्स दिला आहे. मग ह्याचं आपल्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 40 × 10⁻³ न्यूटन. ठीक आहे, 40 × 10⁻³ न्यूटन. ठीक आहे, फोर्सचं आपलं किलोन्यूटन 40 किलोन्यूटन P दिला आहे, म्हणजे फोर्स दिला आहे, त्याचं आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर परमिसिबल स्ट्रेस म्हणजे सिग्मा आपण म्हणूया. सिग्मा दिलेला आहे, तो किती आहे, 150 मेगापास्कल. 150 मेगापास्कल. सो 1 मेगापास्कल बरोबर 1 न्यूटन पर MM². म्हणजे हे किती राहणार आहे, 150 न्यूटन पर MM². 150 न्यूटन पर MM² असं असणार आहे. आता आपल्याला माहिती की स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा बरोबर P अप्लाइड लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. अप्लाइड लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. आता हा सर्क्युलर बार आहे, हा सर्क्युलर बार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याचा एक क्रॉस सेक्शन एरिया काय असणार आहे, जो सर्कलचा क्रॉस सेक्शन एरिया आहे तोच राहणार आहे. सिग्मा दिलेला आहे आपण, सिग्मा किती दिलं आहे, 150 मेगापास्कल, म्हणजे 150 न्यूटन पर MM² मध्ये सगळे कन्वर्ट एकाच युनिटमध्ये कन्वर्ट केले, न्यूटन. ठीक आहे, 150 न्यूटन पर MM² सिग्मा दिलेला आहे. P दिलेला आहे 40 किलोन्यूटन, त्याचं आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं, 40 × 10⁻³ न्यूटन दिलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला एरिया, सर्कलचा एरिया काय असतो, π/4d². π/4d². ओके, π/4d². आपल्याला काय करायचं आहे, डायमीटर काढायचं आहे. मग मी तिरकस गुणाकार केला किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला असं येतं आहे की सपोज मी हे इकडं आणलं आणि हे इकडं नेलं, तर π/4d² बरोबर 40 × 10⁻³ अपॉन 150. ठीक आहे, आपल्याला डी काढायचं आहे. म्हणजे d² बरोबर काय आलं, d² बरोबर काय आलं, 4 × 40 × 10⁻³ अपॉन π × 150. 4 इकडे गेलं, π इकडे गेलं, d² आलं. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, तर तुम्हाला d² किती येतोय पहा. हा d² तुम्हाला 339.53 येतं आहे. 339.53 येते. सो ह्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर तुम्हाला डीची व्हॅल्यू येणार आहे. ह्याचा स्क्वेअर रूट घेतला तर ह्याचा जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर काय येणार आहे डीची व्हॅल्यू, तर 18.426 mm एवढी त्याची डीची व्हॅल्यू येणार आहे. 18.426 mm एवढी काय येणार आहे, डीची व्हॅल्यू येणार आहे. बघा सोपं आहे. आपल्याला एक स्टीलचा रॉड दिलेला आहे, त्याला डायमीटर आहे, म्हणजे हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एक रॉड आहे. त्याला ॲक्सियल पूल दिला आहे, म्हणजे हा फोर्स दिलेला आहे 40 किलोन्यूटनचा. 40 किलोन्यूटनचा पूल आहे, म्हणजे टेन्साईल लोड आहे. ठीक आहे, आणि परमिसेबल स्ट्रेस दिलेला आहे 150 मेगापास्कल.
मग आपल्याला काय दिलेलं आहे, पी दिलेला आहे 40 किलो न्यूटन, त्याचं न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं. परमिसेबल स्ट्रेस दिला म्हणजे सिग्मा दिला आहे, स्ट्रेस दिलेला आहे 150 मेगापास्कल, त्याचं आपण न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केलं. 1 मेगापास्कल बरोबर 1 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, म्हणजे 150 मेगापास्कल बरोबर 150 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे, सिग्मा बरोबर पी अपॉन ए. आपल्याला डायमीटर फाइंड करायचा आहे. आता हा सर्कल आहे, म्हणजे ह्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार, जो सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला असणार तोच असणार आहे, π/4 d स्क्वेअर. ठीक आहे, हे सिग्मा 150 आणि पी 40 × 10⁻³ मग आपण जेव्हा हे सॉल्व करू, सिम्प्लिफाय करू, तेव्हा आपल्याला हे आन्सर येत आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करून पाहू शकता. आता पुढचा प्रॉब्लेम आहे आपल्याला इन अ टेन्शन टेस्ट. आता ही टेन्शन टेस्ट काय असते, तर तुम्हाला UTM मशीन आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, त्याचं प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे. अ मेटॅलिक रॉड ऑफ डायमीटर 16 mm 16 mm प्रोड्युसेस ॲन इलॉंगेशन ऑफ 48 mm. तर 16 mm डायमीटरचा एक मेटलचा रॉड आहे. जेव्हा टेन्शन टेस्ट होणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये इलॉंगेशन होणार आहे, म्हणजे त्याची लांबी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज इन लेंथ किंवा इलॉंगेशन हे किती होणार आहे, 48 mm होणार आहे. व्हेन सब्जेक्टेड टू 90 किलो न्यूटन, 90 किलो न्यूटनचा जेव्हा फोर्स अप्लाय करू, टेन्साईल फोर्स, तेव्हा 48 mm त्याच्यामध्ये इलॉंगेशन होतं, म्हणजे चेंज इन लेंथ 48 mm त्याची लेंथ वाढते. द लेंथ ऑफ बार, ओरिजिनल लेंथ ऑफ बार इज 150 mm. फाइंड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर आपल्याला यंग्स मॉड्युलस काढायचा आहे किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काढायचा आहे. तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हा एक असा रॉड आहे आपला. आधी हा जो आहे हा 150 mm लांबी त्याची होती, 150 mm लांबी ओरिजिनल लांबी आहे. आता ह्याला काय केलं आपण, तर ह्याला आपण टेन्साईल लोड अप्लाय केलेला आहे 90 किलो न्यूटनचा, 90 किलो न्यूटनचा टेन्साईल लोड अप्लाय केला आहे, पुल केलेला आहे. तर हा जेव्हा लोड आपण अप्लाय करू तेव्हा त्याची लांबी वाढते, म्हणजे त्याच्या लांबीमध्ये चेंज कितीनं होतो आहे, 48 mm त्याची लांबी काय होते, वाढते आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हे काढायचं आहे. तर आधी आपण काय करूया, आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपण आधी लिहून घेऊया. ठीक आहे, गिवन काय आहे, गिवन बघा, अ मेटॅलिक रॉड ऑफ डायमीटर 16 mm, म्हणजे डायमीटर दिलेला आहे 16 mm, 16 mm डायमीटर दिला आहे. ह्याचा क्रॉस सेक्शन एरिया किती असणार आहे, तर हा क्रॉस सेक्शन एरिया डायमीटर दिल्यामुळं सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला आपण वापरला, π/4 d स्क्वेअर, π/4 × 16चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेटरवर करून बघा, तुम्हाला MM स्क्वेअरमध्ये हा एरिया येऊन जाईल. ठीक आहे, हे कॅल्क्युलेटरवर करा, तुम्हाला MM स्क्वेअरमध्ये हा एरिया येऊन जातो आहे. ठीक, आता नेक्स्ट आपल्याला अजून काय दिलं आहे, प्रोड्युसेस ॲन इलॉंगेशन ऑफ 40 mm. मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं की डेल्टा एल इलॉंगेशन म्हणा किंवा डिफॉर्मेशन म्हणा, डेल्टा एल म्हणजे लांबी त्याची काय झालेली आहे, इलॉंगेट झाली, म्हणजे वाढलेली. किती MM न वाढलेली आहे, 48 MM न त्याची लांबी काय झालेली, वाढलेली आहे. ठीक आहे, द व्हेन सब्जेक्टेड टू 90 किलो न्यूटन लोड. तर पी दिलेला आहे, लोड दिलेला आहे किती, 90 किलो न्यूटन लोड दिलेला आहे. याचा आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट करू, 90 × 10⁻³ न्यूटन. ओके, 90 × 10⁻³ न्यूटन. आता आपल्याला लेंथ ऑफ बार दिलेलं आहे, ओरिजिनल लेंथ 150 mm, 150 mm बारची लेंथ दिलेली आहे, ओरिजिनल लेंथ. आता आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पहिला फॉर्म्युला आपण पाहिलेला, सिग्मा बरोबर पी अपॉन ए, स्ट्रेस बरोबर अप्लाइड लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. हा एरिया तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. पी दिलेला आहे, त्याचं कन्वर्जन आपण न्यूटनमध्ये केलेलं आहे, 90 × 10⁻³ अपॉन क्रॉस सेक्शन एरिया तुम्ही काढलेला आहे. याचं जे काय आन्सर असेल ते इथं पुट करा किंवा डायरेक्टली असं पण लिहू शकता, π/4 × 16चा स्क्वेअर d स्क्वेअर. 16 mm डायमीटर दिल्यामुळं 16चा स्क्वेअर आपण घेतलेला आहे. तर ह्याचं जर ॲन्सर तुम्ही पाहिलं तर हे ॲन्सर जवळजवळ 0.448 ×
10⁻³ न्यूटन पर mm² येते. कॅल्क्युलेटरचा वापर करा तुम्ही आणि हे ॲन्सर तुम्हाला येऊन जाईल. सिग्मा मिळालेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला स्ट्रेनचा फॉर्म्युला माहिती आहे. ई बरोबर स्ट्रेन स्मॉल ई बरोबर डेल्टा एल अपॉन एल, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ दिलेली 48 मध्येच आहे. ओरिजिनल लेंथ पण 150 दिलेली आहे, ती पण मध्येच आहे. त्यामुळं ह्याचा जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ह्याचा आन्सर येते 0.32 एवढं आन्सर येतं आहे. आता आपल्याला काय काढायला लावलेलं आहे तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काढायला लावलेली आहे. यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ह्याचा फॉर्म्युला आपण पाहिलेला. इट इज रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. कॅपिटल ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस म्हणजेच स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 0.448 इंटू 10⁻³ ही स्ट्रेसची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. अपॉन स्ट्रेनची पण व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 0.32. तर ह्याचं जेव्हा तुम्ही ॲन्सर फाइंड आउट करताल तेव्हा तुम्हाला असा ॲन्सर येते 1.4 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². कारण स्ट्रेसला युनिट आहे पण स्ट्रेनला युनिट नाही. म्हणजे ईचं युनिट काय असणार आहे, स्ट्रेसचं जे युनिट असेल तेच राहतं. तर हे तुमचं ॲन्सर आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहतोय. आता त्याच्यामध्ये बघा, स्टील रॉड 500 mm लॉंग म्हणजे लेंथ दिलेली आहे. एक स्टीलचा रॉड आहे, 500 mm लेंथ आहे अँड 20/10 mm. आता इथं बघा 20/10 mm आहे. म्हणजे हा कसला क्रॉस सेक्शन आहे तर हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. कारण ही बाजू आणि ही बाजू सेम आहे का, ह्याची जी काय व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू इथं आहे का तर नाही आहे. म्हणजे हा कुठला क्रॉस सेक्शनचा एरिया आहे, हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया आहे. इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल पुल ऑफ 300 kN. पूल दिलेला आहे 300 kN अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज 2 × 10⁵ MPa. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्ट्रेस, स्ट्रेन आणि इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ ऑफ द रॉड. आपण आधी डायग्राम काढूया. तर असा एक रॉड आहे. ठीक आहे, असा एक रॉड आहे, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा रॉड आहे. हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा रॉड आहे. ह्याची लांबी दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. तर लेंथ किती दिलेली आहे 500 mm. 500 mm एवढी लांबी दिलेली आहे. ह्याचा क्रॉस सेक्शन दिलेला आहे 20 mm/10 mm. थिकनेस 10 mm आहे. ही थिकनेस 10 mm आहे आणि विड्थ किती आहे 20 mm आहे. 20/10 mm क्रॉस सेक्शनचा बार दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की पूल दिलेला आहे म्हणजे ओढतोय. कितीनं ओढतोय तर 300 kN फोर्स आपण अप्लाय केलेला आहे दोन्हीकडे, टेन्साईल लोड. ठीक आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता इलॉंगेशन होणार आहे. म्हणजेच आपल्याला चेंज इन लेंथ काढायची, स्ट्रेस काढायचा आहे, स्ट्रेन काढायचा आहे. आता ह्याच्यात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10⁵ MPa. समजते. बघा, एक स्टीलचा रॉड आहे, 500 mm लांबी आहे, 500 mm लॉंग म्हणजे लेंथ दिलेली आहे 500 mm ची. ह्याचा क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे 20/10 mm. 10 mm थिकनेस, 20 mm विड्थ, म्हणजेच हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. इज सब्जेक्टेड टू पूल ऑफ 300 kN. तर हा पी दिलेला आहे, पीची व्हॅल्यू दिलेली आहे, पूल 300 kN. इक्वल आणि अपोजिट पूल आहे म्हणजे टेन्साईल फोर्स आहे, ओढतोय तो 300 kN. इफ द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज 2 × 10⁵ MPa. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलेले आहे. पहिल्यांदा आपण काय करायचं, जे गिवन दिलेला आहे डाटा तो लिहून घ्यायचा. गिवन डाटा काय आहे तर आपल्याला लेंथ दिलेली आहे, 500 mm. 500 mm लेंथ दिलेली आहे. क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे 20 mm × 10 mm. क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे. म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया काय येणार आहे तर mm² मध्ये येणार आहे. क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो काय येणार आहे mm² मध्ये. किती येतं याचा आन्सर 200 mm² क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे. आता पी दिलेला आहे, पूल दिलेला आहे किंवा फोर्स दिलेला आहे, लोड दिलेला आहे, तो किती आहे 300 kN लोड दिलेला आहे. याचा आपल्याला काय करावं लागेल, न्यूटनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. 300 × 10⁻³ न्यूटन.
ठीक आहे. नेक्स्ट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलेलं आहे, म्हणजे कॅपिटल ईची व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिलेली आहे तर 2 × 10⁵ मेगापास्कल. सो 1 मेगापास्कल बरोबर 1 न्यूटन पर mm². 1 मेगापास्कल बरोबर 1 न्यूटन पर mm². म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, तशीच राहणार आहे, फक्त न्यूटन पर mm² मध्ये आपण घेऊया, कारण सगळे युनिट आपण कुठे घेतलेले आहेत, न्यूटनमध्ये आणि मध्ये घेतलेले आहेत, म्हणून ह्याचं कन्वर्जन न्यूटन पर mm² मध्ये करूया. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे तर ह्याच्यामध्ये स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला स्ट्रेसचा फॉर्म्युला माहिती आहे, सिग्मा बरोबर P/A. सिग्मा बरोबर P/A. आता मला सांगा पी दिलेला आहे, ए दिलेला आहे, तर ह्याच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. पी किती दिलेला आहे 300 किलो न्यूटन, त्याचं न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे 300 × 10⁻³ आणि ए दिलेला आहे किंवा ए काढलेला आहे आपण, तर तो आहे 200. ह्याचा जर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर केला तर तुम्हाला आन्सर येणार आहे 1500 न्यूटन पर mm². हे कॅल्क्युलेटरवर करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल 1500 न्यूटन पर mm². आता आपण जर फॉर्म्युला पाहिला स्ट्रेनचा, स्मॉल ई म्हणजे स्ट्रेन, तर त्याच्यात काय असतं ΔL/L. आता मला सांगा ह्याच्यात यल दिलं आहे, पण ΔL दिलं आहे का नाही, ई दिलं आहे का नाही, म्हणजे इथं 2 अननोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, म्हणजे ह्याचा वापर आपल्याला नंतर करावा लागेल. मग आता आपल्याला पहिल्यांदा एक तर ह्याची व्हॅल्यू काढावं लागेल, स्मॉल ईची व्हॅल्यू काढावं लागेल, किंवा ह्याची तर व्हॅल्यू काढावं लागेल, तरच हा फॉर्म्युला उपयोगाला येईल. मग आता हे काढण्यासाठी त्यांनी पुढं काय दिलेलं आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलेलं आहे. आता मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला काय आहे, ई बरोबर इट इज अ रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. बरोबर. आता ईची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी 2 × 10⁵ मेगापास्कल, त्याचं न्यूटन पर mm² मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. आणि स्ट्रेस आपण फाइंड आउट केलेला आहे, आपण स्ट्रेस 1500 हा फाइंड आउट केलेला आहे स्ट्रेस, आणि स्मॉल ई आपल्याला काढायचा आहे. आता ईची व्हॅल्यू काय येणार आहे, ह्याच्यामुळं ई बरोबर हे इकडं गेलं, हे इकडं आलं, म्हणजेच 1500/2 × 10⁵. ह्याचं उत्तर काय येते, जर स्मॉल ईचं उत्तर जे आहे ते असं येते, कॅल्क्युलेटरचा वापर करा, 7.5 × 10⁻³ एवढं उत्तर येतं. आता ह्याला युनिट असतं का, तर ह्याला युनिट नाही, स्ट्रेनला युनिट नसतं. ठीक आहे. आता ई मिळालं आहे आपल्याला, म्हणजे बघा स्ट्रेस काढायला लावलेला, आपण स्ट्रेस काढलेला आहे, हे पहिलं आन्सर झालेलं आहे आपलं. हा स्ट्रेस काढलेला आहे, पहिला आन्सर झालेला आहे. स्ट्रेन काढायला लावला आहे त्यांनी, स्ट्रेन पण काढलेला आहे, हे दुसरा आन्सर झालेला आहे. स्ट्रेन काढायला लावलेला, तो स्ट्रेन पण काढलेला आहे. आणि तिसरं इलॉंगेशन, म्हणजेच काय काढायचं, ΔL चेंज इन लेंथ काढायची आहे. मग चेंज इन लेंथ इथं काय येणार आहे, ΔL बरोबर E/L. हे तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ईची व्हॅल्यू आपण काढलेली आहे स्ट्रेनची, ती इथं पुट करूया 7.5 × 10⁻³ एल, कॅपिटल एल दिलेला आहे 500 mm दिलेला आहे. मग ह्याचं जे उत्तर येणार आहे हे mm मध्ये येतं. ह्याचं उत्तर काय येतं, कॅल्क्युलेटरचा वापर करून 3.75 एवढं उत्तर ह्याचं येतं आहे. म्हणजे हे पण आपलं इलॉंगेशन पण आपण इथं काढलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण ह्या फॉर्म्युल्याच्या साह्यानं आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आता एक मी तुम्हाला होमवर्कसाठी प्रॉब्लेम देतो आहे, तो बघा. अ बार 500 mm लॉंग, 500 mm लेंथ दिलेली आहे, 20 mm डायमीटर म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा 20 mm डायमीटर असलेला बार आहे. इज इलॉंगेटेड बाय 1.2 mm, म्हणजे ΔL दिलेला आहे, म्हणजे इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ दिलेली आहे 1.2 mm. अंडर ॲक्सियल पुल ऑफ 105 kN. 105 kN हा पुल दिलेला आहे, म्हणजे फोर्स दिलेला आहे. आपल्याला स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा आहे, स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे असं आन्सर आहे तुम्हाला दिलेलं, तुम्ही घरी करून पाहायचं आहे आणि हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके, आज आपण इथंच थांबतो आहे. पुढच्या लेक्चर आपण पुढचे प्रॉब्लेम घेऊया.